महाग पडू शकतं। आंदोलनादरम्यान सर्रास टायर जाळले जातात। अशा प्रकारे टायर जाळल्यावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानं बंदीचे आदेश दिलेत। तरीही रस्त्यावर आंदोलन करताना टायर जाळल्यास 1 ते 6 वर्षांची शिक्षा होऊ शकते। विषारी वायू पसरवणारे टायर जाळण्यावर बंदी घालावी यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर सुनावणी करताना आंदोलनाशिवाय वीटभट्टी तसंच इतर ठिकाणी सुद्धा टायर इंधन म्हणून जाळण्यावर बंदी घालण्यात आली आहे। बंदीची अंमलबजावणी देशभर करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेत। टायर नष्ट करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याचे आदेश देण्यात आले। आणि याच महत्त्वाच्या बातमीसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी दीपक मातुसे आपल्यासोबत आहेत। दीपक, नुसतं आंदोलनादरम्यान किंवा बंद दरम्यान सर्रास टायर जाळले जातात, मात्र आता पर्यावरणाच्या दृष्टीनं इतर ठिकाणी देखील टायर जाळणं हे तुम्हाला शिक्षेस पात्र असू शकतात। हा कितपत महत्त्वाचा निर्णय कसं विशद कराल? गिरीश, आपण बघतो की अनेकदा आंदोलनांमध्ये आंदोलन हिंसक झाल्यानंतर रस्त्यावरती टायर जातात, परंतु त्याच्यानंतर जो गडद काळा धूर निघतो त्या धुराद्वारे अत्यंत घातक विषारू वायू जो आहे तो हवेमध्ये पसरत असतो आणि तो थेट मानवाच्या आरोग्यावर परिणाम करणार असतो। आणि हीच बाब लक्षात घेऊन ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याचिका केली होती की देशभर जे अशा पद्धतीने आंदोलनात किंवा इंधन म्हणून सुद्धा अनेक ठिकाणी टायर जाळले जातात त्याच्यावरती बंदी आणावी। हरित न्यायाधिकरणाने या संदर्भातली याचिका जी आहे जनहित याचिका दाखल करून त्याची सुनावणी सुद्धा घेतली आणि त्याच्यावरती स्पष्ट आदेश दिलेत की याच्यापुढे आपल्या देशामध्ये टायर जाळण्यावर बंदी घालण्याचे आदेश जे आहेत ते हरित न्यायाधिकरणाने दिलेले आहेत। आणि ही बंदी जी आहे ती देशभर लागू असेल आणि केवळ आंदोलनादरम्यान नाही तर वीटभट्ट्यांवरती किंवा इतर ठिकाणी इंधन म्हणून जे टायर जाळले जातात अनेकदा त्याच्यावर सुद्धा ही बंदी असणार आहे। आणि ही बंदी मोडणाऱ्यांविरोधात यापुढे 1 वर्ष ते 6 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूदही असणार आहे। कारण हरित लवादानेच तसे स्पष्ट न्यायाधिकरणाने हरित न्यायाधिकरणाने तसे स्पष्ट आदेश दिलेले आहेत। आपल्या राज्यासाठी सुद्धा हा आता नियम जो आहे तो लागू असणार आहे। पर्यावरण विभागाला त्यांनी टायर नष्ट करण्यासंदर्भात एक ठराविक कार्यक्रमही हाती घेण्यासंदर्भात सूचना केलेल्या आहेत। त्याचे मार्गदर्शक तत्त्व तयार करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। पर्यावरण विभागाने सुद्धा या संदर्भात एक अधिसूचना जारी केल्याची माहिती मिळते। त्याच्यामुळे याच्यापुढे आंदोलनादरम्यान उत्साहाच्या भरात आंदोलक टायर जातात ते त्यांना कदाचित महाग पडू शकतं। कारण अशा पद्धतीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला गेला तर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार त्यांच्या विरोधात शिक्षेची कारवाई होऊ शकते। ती शिक्षा असू शकते 1 ते 6 वर्षांची। अगदी बरोबर आहे दीपक, आणि 1 ते 6 वर्षांची शिक्षा अत्यंत महत्त्वाचा निर्णय। मात्र या महत्त्वाच्या आदेशाची अंमलबजावणी देखील कडक होणं तितकंच महत्त्वाचं आहे। पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय लवादानं दिलेला आहे। दीपक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।